तुम्ही इथं बघू शकता की आपला विदर्भ सावजी स्पेशल झणझणीत तर्रीदार डाळ कांदा तयार झालेला आहे। नमस्कार, मी अशू कुकिंग अँड ब्लॉगिंग चॅनलवर सर्वांचं स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी झणझणीत तर्रीदार रेसिपी घेऊन आलेली आहे। ती म्हणजे विदर्भातली नागपूर सावजी स्पेशल तर्रीदार झणझणीत डाळ कांदा। हा डाळ कांदा सावजी लोकांचा स्पेशल डिश म्हणून ओळखला जाते। ही रेसिपी करायला खूप सोपी आहे। हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा, कारण ही रेसिपी करताना काही मी टिप्स दिलेल्या आहे। आणि अजूनपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। डाळ कांदा करण्यासाठी चण्याची डाळ लागेल, तर मी एक छोटी वाटी डाळ घेतलेली आहे आणि मी ते डाळ छान 5 तास भिजवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता की आपली डाळ छान भिजल्या गेलेली आहे। आपल्याला भाजीसाठी कांदे लागणार आहे, तर मी 4 मोठे कांदे घेतले आहे, ते मी छान बारीक चिरून घेणार आहे। आता मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे, तर आता आपण घालणार आहोत भाजीला लागणारं तेल। आणि डाळ कांदा म्हटलं तर तेल खूप लागतो। इथे मी 3 डवले तेल घेतलं आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता। तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण घालूया फोडणीला थोडंसं जिरं, तुम्ही तेजपान हिंग घालू शकता, मी इथे स्किप केलेलं आहे। जिरे चटकले की आपण यात घालूया कांदा। आता आपल्याला इथे गॅस मंद करायचा आहे। हा कांदा मंद आचेवर छान होऊ द्यायचा आहे आणि शिजू द्यायचा आहे, जोपर्यंत छान मऊ होत नाही। या रेसिपीमध्ये खूप पेशन्स लागतं। खरं म्हणजे कांदा होईपर्यंत कांदा जर करपला तर भाजीची चव जळकी वाटते। कांदा आपल्याला अजिबात जळू द्यायचं नाही आहे। विदर्भामध्ये आम्ही सावजी लोक जिथे जिथे आहो, म्हणजे मी तर चंद्रपूरचे आहे, पण अजून भंडारा नागपूरमधले लोक आहे। आमच्या लग्न प्रसंगा कोणतेही कार्यक्रम असो की ही भाजी हमखास बघायला मिळेल आणि खूप चमचमीत तर्रीदार असते ही भाजी। आणि ही भाजीला खूप काही मसाले लागत नाही, पण ही भाजी करायची पद्धत आहे, ती पद्धत खूप महत्त्वाची आहे। मी इथे सावजी भाज्यांचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रेसिपी दिलेल्या आहे, तुम्ही ते बघू शकते। नॉनव्हेज पण आहे आणि आपल्या साध्या भाज्या पण आहे, त्याची पण लिंक दिलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता की आपला कांदा छान शिजलेला आहे। त्यात आपण घालूया आलं लसणाचे वाटण आणि छान परतून घेऊया। आता हे छान असं परतून झालेलं आहे। यात आपण घालूया भिजवलेले चण्याची डाळ आणि छान असं त्याला परतवून घ्यायचं आहे। आता आपण चवीनुसार तिखट, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं धनेपूड घालून त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। डाळ आणि मसाले सगळं मिक्स झालेले आहे छान। याच्यावरती आपण झाकून घ्यायचं आहे। 5 मिनटं छान मंद आचेवर शिजू द्यायचं आहे। थोडं ताटावर पाणी घालायचं आहे शिजायला। आणि आता छान अशी डाळ शिजल्या गेलेली आहे। आता जेवढं तुम्हाला रस्सा लागणार आहे तेवढं पाणी सोडून 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि मस्त अशी डाळ कांद्याची भाजी रेडी झालेली आहे। छान अशी कोथिंबीर घालून गार्निश करायचं आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आहे ते नक्की सांगा। लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।